गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीकॉम सेकंड इयरचा जो कॉर्पोरेट अकाउंटचा पेपर आहे त्या कॉर्पोरेट अकाउंट विषयी माहिती पाहणार आहोत. इन द कॉर्पोरेट अकाउंट इज स्टडी ऑफ कंपनीज अकाउंट. जसं आपण बघितलेलं आहे की फायनान्शियल अकाउंट मध्ये बीकॉम फर्स्ट इयरला पर्सनल व्यक्तीच्या किंवा जे सोल बिझनेस असतात, सोल कंपनीज असतात किंवा सोल प्रायव्हेट कंपनीज असतात किंवा वैयक्तिक व्यक्ती असतो, अशा व्यक्तीच्या अकाउंटचा अभ्यास केला जातो किंवा ते अकाउंट कसे काढले जातात त्याविषयी माहिती बघितली जाते. आणि कॉर्पोरेट अकाउंट मध्ये मात्र कंपनीचा अभ्यास केला जातो. याच्यामध्ये कंपनी म्हणजे आता ह्या कॉर्पोरेट अकाउंट मध्ये कंपनीच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. कंपनीचे अनेक प्रकार असतात. काइंड्स ऑफ कंपनीज. कंपनी लिमिटेड बाय गॅरंटी, सेक्शन 221. भारतामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपनीची नोंदणी, रजिस्ट्रेशन ऑफ कंपनीज, ही कंपनी कायदा 1956 नुसार त्या कंपनीचं रजिस्ट्रेशन होत असते. या ठिकाणी कंपनी कायदा 1956 मध्ये त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करून 2013 ला कंपनीची व्याख्या अशी केलेली आहे. अकॉर्डिंग टू सेक्शन 220 ऑफ द कंपनी ऍक्ट 2013, कंपनी मीन्स अ कंपनी इनकॉर्पोरेटेड अंडर द ऍक्ट ऑफ 2013 और अंडर एनी प्रिव्हियस कंपनी लॉ. म्हणजे ज्या कंपनीचा अंतर्भाव हा 2013च्या कायद्याअंतर्गत होतो किंवा पाठीमागच्या कंपनी कायद्यानुसार त्या कंपनीची नोंदणी झालेली असेल, अशी संस्था म्हणजे वी कॅन से कंपनी. त्याचबरोबर अकॉर्डिंग टू चीफ जस्टिस मार्शल, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, या चीफ जस्टिसनी कंपनीची व्याख्या केलेली आहे. चीफ जस्टिस मार्शल इज गिवन हियर डेफिनेशन ऑफ कंपनी. अ कंपनी इज अ पर्सन आर्टिफिशियल, intangible and existing only in the eyes of law, being a creature of law. It possesses only those properties which the charter of its creation confers on it, either expressly or incidental to its very existence. It has no physical existence but exists only in contemplation of law. म्हणजे कंपनी म्हणजे अशी कृत्रिम व्यक्ती असते की जी अदृश्य असते, परंतु तिचं कायद्याने अस्तित्व निर्माण झालेलं असते. ती कायद्याने सर्व व्यवहार करण्यास सक्षम असते. अशी संस्था म्हणजे कंपनी होईल. आता ह्या कंपनीचे अनेक प्रकार आहेत. काइंड्स ऑफ कंपनी. लिमिटेड कंपनीज असतात, सेक्शन 221. कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. अनलिमिटेड कंपनी, सेक्शन 292. प्रायव्हेट कंपनीज, पब्लिक कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी, फॉरेन कंपनीज, कंपनीज विथ चॅरिटेबल ऑब्जेक्ट्स, वन पर्सन कंपनी, होल्डिंग अँड सबसिडरी कंपनी आणि स्टॅट्युटरी कंपनीज. दीज आर टाइप्स ऑफ कंपनीज. कॉर्पोरेट अकाउंट मध्ये विशेष करून शेअर्सचा अभ्यास केला जातो. कॉर्पोरेट अकाउंट मध्ये
हाउ टू कलेक्ट द कॅपिटल फॉर कंपनीज और पब्लिक और प्राइवेट और गवर्नमेंट कंपनीज. व्हाट इज शेयर? Capital of a company is divided into units or parts of equal amount. Every unit part is called a share. आता याच्या अगोदर वेगवेगळ्या कंपनी विषयी आपण माहिती पाहू. आता खाजगी कंपनी असते, सहकारी कंपनीज असतात, गव्हर्नमेंट कंपनीज असतात, कॉर्पोरेट कंपनीज असतात, जॉईंट स्टॉक कंपनीज असतात. तर मुळात ह्या शेअरची निर्मिती का झाली? तर एखादा फार मोठ्या प्रमाणात जर व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायासाठी भांडवल उभारणी ही फार मोठ्या प्रमाणात करावी लागते. आता समजा 50,000 करोडची कंपनी जर आपल्याला उभी करायची असेल तर 50,000 करोड हे आपल्याला एखादी बँक तेवढं भांडवल देऊ शकत नाही, किंवा लोन आपल्याला तेवढं मिळत नाही, किंवा एखाद्या व्यक्तीकडे तेवढे पैसे असू शकत नाहीत, किंवा पार्टनर 2-4 आले तरी ते एवढे पैसे गोळा करू शकत नाहीत. म्हणून शेअर्सच्या माध्यमातून कॉमन पीपल ऑफ द वर्ल्ड और कंट्री और स्टेट और सोसायटी म्हणजे सर्वसामान्य जनतेकडून लहान लहान हिश्श्यामध्ये भागामध्ये पैशाची ही रक्कम गोळा केली जाते. म्हणजे त्याचे समान भाग केले जातात आणि ते भाग बाजारपेठेमध्ये विकले जातात आणि त्याच्यापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गोळा केलं जाते. म्हणून त्याला आपण शेअर कॅपिटल असं म्हणतो, किंवा कॅपिटल ऑफ कंपनी. म्हणजे एखाद्या कंपनीचं भांडवलाची विभागणी लहान लहान भागामध्ये केली जाते आणि प्रत्येक भागाला त्या आपण शेअर्स किंवा भाग किंवा त्या कंपनीच्या भांडवलाचा हिस्सा असे म्हणतो. त्याचबरोबर दुसरी एक डेफिनेशन दिलेलं आहे इथं. अकॉर्डिंग टू सेक्शन 284 ऑफ द कंपनीज ऍक्ट, अ शेअर मीन्स अ शेअर इन द शेअर कॅपिटल ऑफ कंपनी अँड इन्क्लूड स्टॉक. म्हणजे ह्या सेक्शन 2 नुसार कंपनीचं डेफिनेशन शेअरचं डेफिनेशन असं दिलेलं आहे की कंपनीच्या म्हणजे कंपनीचं जे भांडवल असते त्या भांडवलाची विभागणी म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये केली जाते, त्याला आपण भांडवल असं म्हणतो. इट इज अन ओनरशिप सिक्युरिटी. तर ही सिक्युरिटी कशी असते? ओनरशिप, मालकीची असते. तर हे झालं शेअर्सचं डेफिनेशन. इट्स डेफिनेशन ऑफ शेअर्स. टाइप्स ऑफ शेअर्स. आता फर्स्ट टाइप्स ऑफ शेअर्स, प्रिफरन्स शेअर्स. प्रिफरन्स शेअर हे कंपनीचे असे भाग असतात की जे भाग वाटप केल्यानंतर कंपनी चालू झाल्यानंतर कंपनीच्या दैनंदिन व्यवहारामधून किंवा त्या व्यवसायामधून जो नफा होतो तर त्या नफ्यातला हिस्सा हा सुरुवातीला प्रिफरन्स शेअरला दिला जातो. आता प्रिफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स मध्ये जो फरक आहे तो असा आहे की जर कंपनीला लॉस झाला, कंपनी नुकसानमध्ये आली, तिचा व्यवसाय बुडाला, तर कंपनी जवळ जे भांडवल आहे त्याच्यातून प्रिफरन्स शेअरचं भांडवल किंवा जे शेअर्स विकत घेतलेले शेअर धारक असतात किंवा भागधारक असतात त्यांना अगोदर त्यांच्या म्हणजे शेअर्सची किंमत दिली जाते. म्हणून त्याला प्रिफरन्स शेअर्स असं म्हणतो. म्हणजे त्याला बोनस मध्ये असेल, डिव्हिडंड मध्ये असेल किंवा कंपनी बुडाल्यानंतर त्याच्या भांडवलाचा हिस्सा असेल, हे म्हणजे अग्रक्रमानं प्रिफरन्स शेअर्सचा विचार केला जातो. म्हणून दॅट इज कॉल्ड प्रिफरन्स शेअर्स. म्हणजे विशेष असे हक्क या प्रिफरन्स शेअर्सला प्राप्त झालेले असतात, म्हणून त्याला प्रिफरन्स शेअर असं म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे इक्विटी शेअर्स. याला म्हणजे कॉमन जनरल भाग असे किंवा हे सामान्य भाग असतात. इक्विटी शेअर्स इश्यूड बाय कंपनी लिमिटेड बाय शेअर्स टू पब्लिक और इट्स मेंबर्स, सेक्शन 43 कंपनी ऍक्ट. स्वीट इक्विटी शेअर्स. आता ह्या इक्विटी शेअर्स हे कंपनीचे खरे मालक असतात, भागधारक असतात. हे म्हणजे नफा झाला किंवा नुकसान झालं तरी दे आर रिस्पॉन्सिबल टू एव्हरी कंडिशन्स ऑफ द कंपनी. हे शेअर्स हे म्हणजे नुकसान नफा काही म्हणजे नुकसान जर झालं कंपनीला तर ह्या शेअर्सचे पैसे बुडू शकतात, यांचा विचार शेवटी केला जातो.
जर कंपनीकडे पैसा असेल तरच हे शेअर्स, त्या शेअरची किंमत त्या शेअरधारकांना मिळू शकते. तर अशा पद्धतीने हे इक्विटी शेअर्स असतात. त्याच्यानंतर आता हे स्वीट इक्विटी शेअर्स अकॉर्डिंग टू सेक्शन 288. स्वीट इक्विटी शेअर्स आर दोज इक्विटी शेअर्स विच आर इश्यूड बाय कंपनी टू इट्स डायरेक्टर्स और एम्प्लॉईज ॲट डिस्काउंट और फॉर अ consideration other that cash or providing their know-how or making available rights in the nature of intellectual property rights or value addition by whatever name called. हे जे इक्विटी शेअर्स असतात, जे कंपनीचे डायरेक्टर्स असतात, एम्प्लॉईज असतात किंवा ऑलरेडी त्या कंपनीशी संबंधित जे लोक असतात, त्यांना असे स्वीट इक्विटी शेअर्स इश्यू केले जातात. म्हणजे सेक्शन 2 सबसेक्शन 88 नुसार असे शेअर्स कंपनीला दिले जातात, त्या कंपनी हे देत असते. तर हे शेअर्स हे म्हणजे पैसे न घेता किंवा कॅश न घेता विशेष अधिकाराचा वापर करून, किंवा समजा कंपनीला समजा बोनस झाला असेल तर ते बोनस इन कॅश देण्यापेक्षा त्यांना बोनस शेअर्स द्यायचे, किंवा कंपनीला खूप नफा झाला किंवा कंपनीला काही लोकांना सामावून घ्यायचं असेल त्या कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये, तर असे शेअर्स कंपनी इश्यू करू शकते. तर त्याच्यानंतर हे शेअर कॅपिटल हे तयार होत असते. म्हणजे वेगवेगळ्या शेअर्सच्या माध्यमातून कंपनी हॅज कलेक्ट द कॅपिटल टू स्टार्ट द बिझनेस. आता शेअर कॅपिटल काय असते? शेअर कॅपिटल मध्ये ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल असतं. म्हणजे समजा जर कंपनीला 1 कोटीचं भांडवल लागत असेल तर टोटल 1 करोड इज ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल. म्हणजे कंपनी त्या 1 करोडचं शेअर हे त्या कंपनीचे ऑथोराइज्ड शेअर्स असतात. त्याच्यानंतर इश्यू कॅपिटल. आता ते 1 कोटीपैकी कंपनी बाजारपेठेमध्ये किती शेअर्स बाजारामध्ये विकायला काढते त्याला इश्यू ऑफ कॅपिटल असं म्हणतात. सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणजे एकूण भांडवलाच्या हिस्सामध्ये त्या विकाय काढलेल्या कंपनीचा म्हणजे किती टक्का आहे. 50%, 25%, 40%, 60%. म्हणजे कंपनी ही कितीही भाग भांडवल बाजारपेठेमध्ये विकू शकते. आता कॉल्ड अप कॅपिटल म्हणजे कंपनी बाजारामध्ये आपले शेअर्स विकायला काढल्यानंतर जे भागाची मागणी करण्यासाठी कंपनीकडे ऍप्लिकेशन्स येतात, तर त्या ऍप्लिकेशन्सला किंवा मागणी, हाऊ मेनी डिमांड ऑफ द आवर शेअर्स कॅपिटल इन द मार्केट, त्याला कॉल्ड अप कॅपिटल असं म्हणतात. पेड अप कॅपिटल म्हणजे आपण एकूण भांडवलापैकी किती भांडवल इश्यू केलेलं आहे. कार्ड ऑफ कॅपिटल, कॉल्स इन एरियर्स. तर असे भांडवल कंपनी वेगवेगळ्या पद्धतीचे इश्यू करत असते. त्याच्यानंतर मिनिमम सबस्क्रिप्शन. आता हे मिनिमम सबस्क्रिप्शन हे कंपनी कॅनॉट अलॉट एनी सिक्युरिटी टू द पब्लिक अनलेस द मिनिमम सबस्क्रिप्शन स्टेटेड इन द प्रॉस्पेक्टस हॅज बीन सबस्क्राइब्ड और रेज्ड. तर हे मिनिमम सबस्क्रिप्शन म्हणजे कंपनी कायद्यानुसार कंपनीला असे मिनिमम सबस्क्रिप्शन हे दिले जातात, ज्याच्यामध्ये शेअर्स होल्डर, डायरेक्टर्स आणि कंपनीला असा फंड हा उभा करण्यासाठी ही कंपनी प्रयत्न करत असते. आता काही टर्म्स ऑफ इश्यू शेअर्स आहेत या ठिकाणी बघा. फेस व्हॅल्यू और नॉमिनल व्हॅल्यू. तर कंपनी शेअर्स इश्यू करत असताना त्या कंपनीची किंमत ही ठरवत असते. म्हणजे किती त्या शेअरची किंमत व्हॅल्यू असायला पाहिजे. मार्केट व्हॅल्यू इज डिफरंट अँड फेस व्हॅल्यू इज डिफरंट. तर अशा पद्धतीनं शेअर्स हा कंपनीमध्ये भांडवल गोळा करण्याचा हा एक म्हणजे माध्यम आहे. म्हणजे शेअर हे मार्केटमध्ये विकून त्याच्यापासून कंपनी भांडवल गोळा करत असते. कॅपिटलचा छोट्या छोट्या हिश्श्यामध्ये, छोट्या छोट्या भागामध्ये विभागणी ही शेअर्स असतात, त्याच्यापासून आपण भांडवल गोळा करत असतो.